महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवळाली परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। 10वीच्या परीक्षेत 92% गुण मिळवून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका 19 वर्षाच्या मुलाच्या एका जिद्दीमुळे अख्खं कुटुंब दरीत कोसळून उद्ध्वस्त झालाय। आयफोनच्या वादातून सुरू झालेला हा कौटुंबिक कलह एकाच वेळी तिघांच्या मृत्यूनं शांत झाला। कुणाल चांदगुडे या 19 वर्षीय मुलाला नवीन आयफोन हवा होता, मात्र मोबाईलचे थकलेले हप्ते आणि वडिलांकडून खर्चाला पैसे न मिळाल्याच्या रागातून घरात वाद झाला। आई माझं कोणीच ऐकत नाही, माझ्या लाईफचं सोल्युशनच नाही असं म्हणत रागाच्या भरात कुणालनं गळ्यातील साखळी हातघड्याळ फेकून दिले आणि थेट खवड्या डोंगराचा कडा गाठला। कुणाल टोकाचं पाऊल उचलणार हे दिसताच त्याचे आई वडील आणि स्थानिक नागरिक डोंगरावर धावले। आई संगीता यांनी ढसाढसा रडत कुणालची गयावया केली। तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आता मंगळसूत्र काढून फेकत आहे, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत राहते, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्तहाक आई देत होती। अग्निशमन दल आणि स्थानिक सरपंचांनीही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र 3 तास समजावूनही कुणाल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। डोंगराच्या कड्यावर उभा असलेल्या कुणालला रोखण्यासाठी वडिलांनी पुढे होऊन त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं दोघांचाही तोल गेला आणि बाप लेक खोल दरीत कोसळले। डोळ्यांदेखत पती आणि मुलाचा झालेला भीषण अंत पाहून आईला तीव्र धक्का बसला आणि त्यांनीही क्षणाचाही विलंब न करता त्याच दरीत उडी घेतली। मूलभूत सहनशीलता संपत चालल्यामुळे आणि मोबाईलच्या हट्टामुळे एकाच क्षणात चांदगुडे कुटुंब कायमचं संपलं। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात असून मुलांच्या बदलत्या मानसिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।